लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाल्या। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। सरकारचा मोठा निर्णय ऐकून लाडक्या बहिणी अतिशय खुश झालेल्या आहेत। 2 दिवसात 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार आहेत। एकही बहीण बाद करणार नाही असा शब्द सरकारने दिलेला आहे। होय, आत्ताच लाडक्या बहिणींसाठी एक मोठा निर्णय झालेला आहे। मकर संक्रांतीच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये असणार ही माझा शब्द आहे। आता महायुती सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। काल सकाळी झालेल्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय झालेला आहे। लक्षात ठेवा बहिणींनो, टेन्शन घेऊ नका। जर तुम्हाला अजून पैसे आले नसतील, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला नसेल तर तो येणार आहे। सोबत आता 2 दिवसात 3,000 रुपये येणार आहेत, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता। होय, तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आणि हे ऐकून लाडक्या बहिणी अतिशय खुश झालेल्या आहेत। कारण मकर संक्रांतीसारखा मोठा सण त्यांना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता येणार आहे। आता कोणत्या बँकेत आणि कोणत्या खात्यात येणार पैसे? पहिलं म्हणजे आपलं भारतीय पोस्ट खातं। त्या पोस्ट खात्यात सर्वात प्रथम हे पैसे येणार आहेत। हे पैसे टप्प्याटप्प्याने वितरित होणार आहेत। जर कोणाचं पोस्टामध्ये खातं असेल त्यांनी पटापटा कमेंट करा, कारण ह्याच्यानंतर मी तुम्हाला अशा 5 महत्त्वाच्या अपडेट्स देणार आहेत लाडकी बहिणींमध्ये, ज्या ऐकून तुम्ही खूप खुश होणार आहात। सगळ्यात महत्त्वाचं पोस्ट खातं। दुसरं म्हणजे जे आपल्या बँका असतील बघा, SBI असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ इंडिया असेल, ॲक्सिस असेल, ICICI असेल, कोटक असेल। आता तुमची बँक कोणती आहे हे कमेंट करून सांगा, कारण जे बँकेज आहेत त्या टप्प्याटप्प्याने वितरित करणार आहेत आणि 2 दिवसात हे वाटप जे आहे ते सुरू राहणार आहे, डिसेंबर आणि जानेवारीचं। बघा, आज जर आपण बघितलं तर आज आहे 3 जानेवारी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। आता जवळपास नोव्हेंबरचा हप्ता सगळ्यांच्या खात्यात आलाच असेल आणि त्यावर उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे की आता 2 दिवसात 3,000 रुपये आम्ही वाटप करणार आहोत आणि एकही बहीण आम्ही बाद करणार नाहोत। जेवढ्या लाडक्या बहिणींना मागचे हप्ते आले होते त्या सर्व लाडक्या बहिणींना आम्ही ही पैसे सुरू ठेवणार आहोत आणि ह्याच्या मागचं कारण त्यांनी सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे। कारण काय ते आपण जाणून घेऊया। बघा, चेक जो आहे तो नोव्हेंबर महिन्याचा तर सगळ्यांना डिपॉझिट झालेलाच असेल, बरोबर। आता मला कमेंट झालेले आहेत की भरपूर दादा आम्हाला पैसे आले नाहीत। EKYCचे संदर्भातले सगळे प्रश्न मी या व्हिडिओमध्ये घेणार आहेत। EKYC संदर्भातले पैसे ज्यांना आले नाहीत त्यांनी काय करायचं आहे, किंवा ज्यांना पैसे आले त्यांनी काय करायचं, हे 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ जर तुम्ही संपूर्ण पाहिलात तर संपूर्ण प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळणार आहेत। जसा नोव्हेंबर महिन्याचा GR आला होता आणि चेक डिपॉझिट झाला होता, तसंच आता डिसेंबर आणि जानेवारीचा सुद्धा GR हा लवकरच आज किंवा उद्यामध्ये येणार आहे आणि 2 दिवसात त्याचं वितरणसुद्धा सुरू होणार आहे। होय, काल एक मोठी बैठक घेण्यात आलेली आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी बसून हा मोठा निर्णय घेतला आहे। 14 जानेवारीला मकर संक्रांत असल्यामुळं मकर संक्रांतीच्या अगोदर 8 दिवस हे वितरण होणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। मकर संक्रांतीच्या अगोदर 8 दिवस म्हणजे जवळपास आजपासून ते 7 ते 8 तारखेपर्यंत हे वितरण आपल्याला होऊ शकतं। त्यामुळे लक्षात ठेवा, हा एक निर्णय सरकारने खूप मोठा घेतलेला आहे। त्यामुळं बहिणी अतिशय खुश झालेल्या आपल्याला इथं पाहायला मिळते, कारण भरपूर लाडक्या बहिणींना असा प्रश्न होता की डिसेंबर जानेवारीचा हप्ता कधी येणार, तर त्याच्या संदर्भात एक अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे। सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे। ह्याचा GR सुद्धा लवकरच आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार आहे। तर पटापटा कमेंट करायचं आहे की तुमची बँक कोणती आहे, तुमचं खातं कोणतं आहे। बघा, ह्याच्यामध्ये ट्विस्ट काय माहिती आहे का, भरपूर लाडक्या बहिणींची खाती पोस्ट खात्यात नाही आहेत, त्यामुळे प्रॉब्लेम होतो आहे। आणि असं नाही की फक्त पोस्ट खात्यात नाही आहेत, भरपूर लाडक्या बहिणींचे असे आहेत की जिल्हा मध्यवर्ती बँक असे ज्या बँकांना म्हणजे आधार संलग्न केलं आहे तरी पैसे येत नाही, प्रॉब्लेम येत आहे। त्यामुळं हा प्रॉब्लेम होता। जरी EKYC जरी केली तुम्ही तरी हा प्रॉब्लेम भरपूर लाडक्या बहिणींना फेस करावा लागतो त्यांच्या बँक खात्यामुळं। तर एकदा आपलं बँक खातं चेक करून या, चालू आहे का, आपल्या बँक खात्यामध्ये आधार कार्ड संलग्न आहे का। कारण काय होतं आहे, 1-2 महिन्यानंतर ते ऑटोमॅटिक आधार कार्ड जे तुम्ही लिंक केलं आहे ते डिॲक्टिवेट होऊन जातं। त्यामुळं हा प्रॉब्लेम आपल्या लाडक्या बहिणींना फेस करावा लागतो आहे आणि मग काय होतं, त्या खूप फ्रस्ट्रेट होतात आणि त्यांना असं वाटतं की अरे काय फायदा, आपण EKYC तर केली, पैसे नाही आले। आता EKYC केली तरी पण पैसे नाही आले, ह्याचे 2 महत्त्वाचे मुद्दे असू शकतात। बघा, ज्यांनी EKYC केले त्यांना आज एक शेवटचा दिवस आहे। आज नोव्हेंबरचा हप्ता पुन्हा वाटप होणार आहे। लक्षात ठेवा, आज 3 जानेवारी आहे, नोव्हेंबरचा हप्ता आज पुन्हा वाटप होणार आहे। होय, मी तुम्हाला ते सांगतो। आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत नोव्हेंबरचा हप्ता ज्यांना आला नाही त्यांनी आज वाट पहा, त्यांना 100% आज पैसे येणार आहे। सोबत तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतो आहे, ज्या लाडक्या बहिणींना
असं वाटत आहे की आपल्याला पैसे येणारच नाही, तर त्याची मुख्य 2 कारणं असू शकतात. तुम्ही ई-के-वाय-सी केली आहे, पण ती तुमची ई-के-वाय-सी चुकवू शकते. म्हणजे चुकीच्या पद्धतीने केली असेल किंवा तुमच्याकडून चूक झालेली आहे. दुसरी गोष्ट, जर तुम्ही ई-के-वाय-सी केली आणि तुम्हाला वाटतं की माझी बरोबर झाली आहे, पण पैसे नाही आले, तर त्याचं दुसरं कारण आहे की तुमचं अर्ज बाद केला आहे. अर्ज बाद करण्याचं कारण आहे तुमचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 4 मुद्दे. पहिलं म्हणजे तुमचं ज्यावेळेस ई-के-वाय-सी केली, त्यानंतर तुमचं जे नाव आहे ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे पाठवलं गेलं होतं. दुसरी आर-टी-ओ डिपार्टमेंटकडे पाठवलं होतं. तिसरं म्हणजे दुसरी जे योजना आहेत सरकारी तिकडे सुद्धा पाठवलं होतं. तर या तिन्हीपैकी तुम्ही कुठल्यातरी इतर योजनांचा लाभ घेत असाल किंवा तुमच्या घरी 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न तुमच्या घरी कोणीतरी आता कमवत असेल किंवा तुम्ही आताच नुकतीच 4 चाकी वाहन खरेदी केलं असेल. ह्या 3 ते 4 कारणांमुळं तुम्हाला या योजनेच्या पात्र लाभार्थी यादीमधून बाहेर काढलेलं आहे. जरी तुम्ही ई-के-वाय-सी सक्सेसफुली केली असेल तरीसुद्धा तुम्हाला ह्यातून बाहेर काढलेलं आहे. आता याच्यावरती पर्याय काय, तर एक पर्याय आहे विनंती अर्ज करायचा. महिला व बालविकास खात्यामध्ये जाऊन त्यांना सांगायचं आहे की माझं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे, त्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढून ठेवायचा आहे 2.5 लाखाचा. दुसरी गोष्ट, रेशन कार्ड सोबत घेऊन जायचं आहे. तिसरी गोष्ट, आधार कार्ड आणि जो फॉर्म आहे त्या फॉर्मचा नंबर घेऊन जायचा आहे. त्यांना सांगायचं की माझं सगळं ठीक आहे, तुम्ही पुन्हा एकदा माझा अर्ज पडताळणी करा आणि माझं नाव पात्र लाभार्थी यादीमध्ये आणा, त्यावेळेस तुम्ही होऊ शकता. आता ज्या लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी चुकलेली आहे त्यांनी टेन्शन घेऊ नका. तुमचं ई-के-वाय-सीसाठी दुरुस्ती अजून एकदा सरकारकडे आपण प्रस्ताव मांडलेला आहे की लाडक्या बहिणींना अजून एक पर्याय द्यावा ज्याच्यामध्ये त्या दुरुस्ती करू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणीचं सगळं म्हणजे ठीक आहे, त्यांना नोव्हेंबरचा हप्ता आलेला आहे, त्यांना मेसेजसुद्धा आलेला आहे. आता ज्या लाडक्या बहिणीचा नोव्हेंबरचा हप्ता आलेला त्यांना डिसेंबर आणि जानेवारीचा सुद्धा अशाच प्रकारे त्यांच्या मोबाईलवरती मेसेज हा येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बघा, ज्या लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करायची राहिली आहे त्यांचं काय, ज्या लाडक्या बहिणीची के-वाय-सी करायची राहिली आहे त्यांना लवकरात लवकर ई-के-वाय-सी करावी. आपण सरकारकडे मागणी केलेली आहे की 31 जानेवारी ही एक तारीख करायला पाहिजे. बरोबर आहे का? तुम्हाला काय वाटतं कमेंट करा, पटापटा कमेंट करा. कारण तुम्ही फक्त बोलत जाऊ नका, ऐकत जाऊ नका, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये बोलत जा. तुम्हाला काय वाटतं, तुमचे प्रश्न काय आहेत. व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जर तुम्हाला फास्ट रिप्लाय पाहिजे असेल तर चॅनलला जॉईन करा. चॅनलला जॉईन करा, 50 रुपयात जॉईन. सगळी माहिती तुम्हाला, सगळ्या प्रश्नांची उत्तरं, सगळे लाडकी बहीण योजना असेल त्याच्यातले डाऊट असतील सगळे सॉल्व्ह करून मिळतील. त्यामुळं चॅनल आधी जॉईन करायचं आहे. तुम्हाला मी जसं सांगितलं की आता काही SBIमध्ये पैसे येणार आहेत, ICICIमध्ये, येस बँकमध्ये, बँक ऑफ बरोडामध्ये. त्यामुळे आपले खाते एकदा चेक करत राहायचं आहे. ओके, तुमचा जिल्हा कोणता आहे आता ते महत्त्वाचं आहे. जिल्हा कोणता आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. कारण काय होतं, पहिल्यांदा ज्या खरंच गरजू लाडक्या बहिणी जिथं जास्त आहेत त्या लाडक्या बहिणींना पैसे येतात. आता गरजू लाडक्या बहिणी कशा ओळखतात, तर ते रेशन कार्डवर, ज्यांचं रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी आहे अशाच लाडक्या बहिणींना पैसे येतात. सगळ्यात महत्त्वाचं रेशन कार्डची ई-के-वाय-सी. भरपूर लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी केलेली नाही, त्यामुळे त्यांचं नाव रेशन कार्डवर तर दिसतं आहे परंतु ऑनलाईन पद्धतीने त्यांचं नाव दिसत नाही. त्यामुळे त्यांचं नाव कमी करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आज रेशन दुकानात जायचं आहे आणि आपलं नाव ऑनलाईन पद्धतीने हे करायचं आहे. आणि तर लक्षात घ्या, फक्त लाडकी बहीण योजना बंद नाही होणार, तुम्ही जे मोफत रेशन घेताय ते रेशनसुद्धा बंद होणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे लवकरच आपल्याला मकर संक्रांतीसुद्धा एक लवकरच रेशन दुकानामध्ये काही महत्त्वाच्या मोफत वस्तूसुद्धा मिळू शकतात. त्यामुळं हे काम तुम्हाला नक्की करायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडकी बहिणीपर्यंत शेअर करायचा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.